नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण पाहणार आहोत 4 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार आणि दिवसभराचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर आज दिवसभर राज्याचा जो उत्तरेचा भाग असेल म्हणजेच मुंबई कोकणाचा उत्तरेचा भाग, मुंबई पालघर असेल, याचबरोबर ठाण्याचा उत्तरेचा भाग, तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात कोणताही पाऊस नाही. मात्र काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. राज्याच्या इतरत्र भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर सध्या लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये जो WD होता त्या WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतामध्ये पावसाचं वातावरण तयार झालं. याचबरोबर वाऱ्याची दिशा आहे ती वाऱ्याची दिशा उत्तरेकडून दक्षिणला आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर येणारा जो WD असेल तो येणारा WD 5 फेब्रुवारीला उत्तर भारतामधील, 5 फेब्रुवारी नंतर अजून एक WD हा 8 फेब्रुवारीला उत्तर भारतामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, WD उत्तरेला आहे, यामुळे या ठिकाणी पाऊस हिमवर्षा झालेली आहे. याचबरोबर हा WD हळूहळू पुढे सरकल्यानंतर उत्तर भारतामधून दक्षिणला वारं वाहत आहे आणि हे दक्षिण वारे पंजाब, हरियाणा, दिल्ली मार्गे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, याचबरोबर बिहार मार्गे परत बंगालच्या उपसागरात जाते आणि बंगालच्या उपसागरावरून परत ते वारं देशाचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये सध्या वाहत आहे. याचबरोबर राज्याचं जर पाहिलं तर राज्याचा दक्षिण भागापासून उत्तरेला वारं वाहत आहे. त्यामुळे जी वाऱ्याची पोकळी निर्माण झाली, ढगांचं निर्माण झाले, ती राज्याचा उत्तरेचा भाग असेल, मध्य प्रदेश, गुजरातचा उत्तर भाग या भागामध्ये सध्या ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज त्या मध्य प्रदेशचा बहुतांश भागामध्ये अतिशय जोरदार पद्धतीचं गारपीट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मात्र राज्यात तुर्तास तरी पावसाचाही अंदाज नाही, याचबरोबर गारपिटीचाही अंदाज नाही. तसे थंडीचा आपण जर विचार केला, राज्यात थंडी ही एकदम कमी झालेली पाहायला मिळतात. याचबरोबर आज दिवसभराचा हवामानाचा अंदाज जर पाहिला म्हणजे थंडीचा विचार केला, राज्याचा काही असे भाग असतील याच्यामध्ये करमाळा, तसेच महाबळेश्वर असेल, याचबरोबर यवतमाळ आणि नागपूरचा काही भाग असेल, याच भागामध्ये फक्त 12.5 आणि 13 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. राज्याचा इतर तर संपूर्ण भाग जर पाहिला जवळपास 18, 19 आणि कोकणाचं जर पाहिलं कोकणामध्ये 20, काही ठिकाणी 23 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला म्हणजे राज्यात थंडी ही फार कमी झालेली आहे. तापमानामध्ये हळूहळू वाढ आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात जर पावसाचा जर आपण विचार केला, येणाऱ्या 24 तासात राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ म्हणजे राज्याच्या कोणत्याही भागात पाऊस पाहायला मिळणार, फक्त ढगाळ वातावरण आपल्याला राज्याचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.